अशा प्रकारे एका सराईत गुन्हेगाराला धडा शिकवून त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिल्याबद्दल या वर्षीच्या वीरता पुरस्काराच्या मानकरी आहेत मीनाक्षी परांजपे. टाळ्या. सुहाचे बाबा काल जे काही म्हणत होते ते सगळंच बरोबर होतं. तुम्ही हा त्या मॅडम आल्यात. कोण मॅडम? नैना. हा नैना मॅडम आल्यात. नयना मॅडम आल्यात का? बरं तुम्ही व्हा पुढे, मी येते आवरून. ठीक आहे. काहीतरी चुकतंय, खूप चुकल्यासारखं वाटतंय. आता आणखीन काही चुकीचं घडण्याआधीच मला इथनं निघायला हवं. सॉरी नैना, तुझी चौकशी करण्याकरता आम्ही तुला इथे आमच्या घरी बोलवून घेतलं. तू म्हणशील की ही कोण मोठी माणसं लागून गेलीत. नाही हो, खरंच माझ्या मनात असं काहीच नाहीये. नाही म्हणजे कसं आहे की आता आमची मीनाक्षी तुमच्याकडे राहायला जाणार, त्यामुळे तुमची आमच्याशी आणि आमची तुमच्याशी ओळख असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आम्ही सगळे हॉस्पिटलमध्ये येऊन तुम्हाला भेटण्यापेक्षा तुम्हालाच इथं बोलवणं मला जास्त सोयीस्कर वाटलं, म्हणून मी तुम्हाला इथं बोलवून घेतलं सुहाकडे निरोप देऊन. ही आली मीनाक्षी. बस ना बाळा. बरं तुम्ही राहायला कुठे आहेत म्हणालात? आनंद नगर इथे जवळच आहे. स्वतःच घर आहे का भाड्याने राहता? भाड्याने राहते. तुमच्याबद्दल अजून काही सांगू शकाल? आणखीन काय सांगू, या मॅडम ज्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेत आहेत त्याच हॉस्पिटलमध्ये मी नर्सची नोकरी करते. सध्या एकटीच राहते घरी. एक कलिग होती, ती पण नर्स होती, तिची बदली झाली. हा ये प्रमिला, ही माझी बहीण आणि या नैना आता मीनाक्षी यांच्याकडेच राहायला जाणार आहे. नमस्कार. नमस्कार. लग्न झालंय ना? हो, पण आमचा घटस्फोट झालाय. मुलबाळ वगैरे काही? हो आहे ना, एक मुलगा आहे, हॉस्पिटलमध्ये असतो शिक्षणासाठी. माझी सततची बदली त्यामुळे त्याला बरोबर नाही ठेवता येत. तू जशी नर्स आहेस तशी आमची मीनाक्षी पण नर्स आहे आणि आता तिला सगळं आठवायला पण लागले. उद्या कदाचित तिलाही नर्सची नोकरी करायला लागली तर मी आहे ना, तिला लागेल ती सगळी मदत करेन मी. थँक्स. आम्हाला तुमच्याकडनं हेच अपेक्षित आहे. अजूनपर्यंत मीनाक्षीची जबाबदारी आम्ही घेतली होती, आता यापुढे तुला तिची काळजी घ्यावी लागणार आहे. आणि ती तुमच्याकडे जरी राहत असली ना तरी ती एकटी नाहीये, आम्ही आहोत. कधीही तिच्यासाठी काही लागलं सवरलं तर आम्हाला निसंकोचपणे सांगायचा. मग आमची मीनाक्षी तुमच्याकडे कधीपासून राहायला आली तर चालणार आहे? ते तुम्ही तिलाच विचारा. उद्यापासून माझी काहीच हरकत नाहीये. बरं मी निघते आता, इथूनच मला हॉस्पिटलमध्ये जायचंय, उशीर होतोय. येते. एक मिनिट.
आमची मीनाक्षी आता तुमच्याकडे राहायला येणार. हे राहू देत. अहो पण एवढ्या तातडीने पैसे द्यायची काहीच गरज नाहीये. अहो खरंच पैसे नकोत. माझी नोकरी लागल्यावर मी तू नोकरीला लागल्यावर परत कर. हं? पैसे परत देण्याच्या निमित्ताने तू घरी तरी येशील. हे, हो पण असू दे. तुम्ही मीनाक्षीची अजिबात काळजी करू नका. तिचा अगदी लहान बहिणीप्रमाणे सांभाळ करीन मी. चला येते मी सोडून येते. पल्लू अगं कसली भारी आहे ती सगळी माणसं. पल्लू नाही, मीनाक्षी म्हण. बरं बरं, पण किती काळजी करतात ते सगळे तुझी. श्रीमंत लोक माजरोडे असतात असं मी ऐकलं होतं, पण ही सगळी तर देव माणसं आहेत ग. आणि तुझ्याबद्दल असं काही बोलत होते जसं ह्यांचीच मुलगी माझ्या घरी राहायला येते. खरे, माझी जरा जास्तच काळजी घेत आहेत सगळे. ही सगळी माणसं तुझी हक्काचीच असती तर किती बरं झालं असतं ना. असं असतं तर तुझ्यासारखं सुखी दुसरं कोणीच नसतं अगं. हक्क दाखवण्यासाठी नातं असावं लागतं नाही ना. आणि नात्यांच्या बाबतीत माझं मलाच माहिती. माझ्या इतकं दुर्दैवी दुसरं कोणीही नाही. बरं ते सगळं जाऊ दे. मी लवकरात लवकर या घरातनं बाहेर पडण्यातच माझं आणि या सगळ्यांचं भलंय. मी उद्याच तुझ्याकडे राहायला येते. मला एक कळत नाहीये, या लोकांना असं मनापासून काही वाटत नाहीये की तू इथून जावंस. तुलाच काय घाई झालीये? मला घाई आहे नाही ना. मलाच घाई आहे. हे बघ, मी तुला सगळं नंतर सांगेन ना. तू ये आता. काळजी घे. ऐक देवा पांडुरंगा. मीनाक्षी, उद्या तू आता जाणार आहेस. माझा खरं तर विश्वासच बसत नाहीये. तुला सगळं आठवावं, हवं तिथे तुला जाता यावं म्हणून आम्ही किती प्रयत्न केले, पण आता तुझं जायचं नक्की झालंय हेच खरं वाटत नाही. वहिनी, जावं तर लागणारच ना तिला. अगं नशिबाच्या गोष्टी आहेत या. नशिबात जे लिहिलेलं असेल ना ते होणारच. ते कोणाला चुकलंय का? तुम्ही म्हणताय ते खरंय वंस, पण आता उद्या मीनाक्षी गेली की तुमच्या कंबरदुखीचं काय? तिने शेक दिल्यामुळे तुम्हाला बरं वाटलं होतं ना. मग म्हणजे काय म्हणायचंय काय तुला? मीनाक्षीच्या आधी मी काही कंबरपट्टा वापरत नव्हते का? तिच्या काही शेक देण्यानेच बरं होतं अशातला भाग नाहीये. गोळ्या औषधाने सुद्धा फरक पडतो बरं का. आणि मी काय म्हणते मीनाक्षी, माझ्या कंबरदुखीचं राहू देत. तू जिकडं जाशील ना तिकडं सुखी राहा म्हणजे झालं. हो मीनाक्षी, तुझं खरं नाव पल्लवी आहे ना? हो. म्हणजे आता तू बाहेर वावरशील तेव्हा याच नावाने वावरशील ना? पण आम्ही मात्र तुला मीनाक्षीच म्हणू. आमच्यासाठी तुझी ओळख मीनाक्षी म्हणूनच असेल. चालेल ना? हो, का नाही. मी अपघातातून वाचले, तुम्ही मला घरी घेऊन आलात. मला नीटचं काही आठवतही नव्हतं, पण तुम्ही मला नवीन आयुष्य दिलं आणि एक नवीन नावही, जे नाव मी आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. तुम्हाला माहितीये, हल्ली आरशात बघितलं ना की मीनाक्षी म्हणूनच मला माझी ओळख घडते. आणि तेच नाव मला नेहमी आठवण करून देत राहील की ह्या जगात एक कुटुंब आहे, ज्याने एका परक्या मुलीवर इतकी माया केली की त्या मुलीला ते कुटुंब आपलंच वाटू लागलं.
शेकतीस ना ग. आई ग. मीनाक्षी, बोल ना. आज आपण दोघी मिळून बेडशीट घालतोय, पण उद्यापासून मला एकटीलाच हे सगळं करावं लागणार आहे. खरं सांगू, तू जेव्हा सोलापूरला जात होतीस तेव्हा जितकं वाईट वाटलेलं ना, तेवढं आता नक्कीच वाटत नाहीये. कारण तेव्हा तू परतच येणार नाहीस असं वाटत होतं. आता तू आमच्या जवळच असणार आहेस. घरातून जरी जात असलीस तरी आमच्या तावडीतून सुटणार नाहीयेस, लक्षात ठेव. अगं सोहा, तू पण ना त्या वनितेसारखी वागायला लागलीस आजकाल. काय झालं? हा, मी काय केलंय आता? आता हे तू मलाच विचार. अगं रूम मध्ये डोक्याला तेल लावून द्यायला येणार होतीस ना तू. हातात केव्हाची तेलाची वाटी घेऊन फिरतोय मी. शेवटी इथे यावं लागलं तुला शोधायला. हो, मी ते जरा कामाच्या गडबडीत विसरले. तुझं ना असंच आहे हा सोहा, कायम सगळं विसरत असतेस तू. कधीच कुठली गोष्ट लक्षात राहत नाही तुझ्या. तुझं अति होतंय आता. नाही म्हणजे प्रत्येक वेळी केसांना तेल लावून दे, हे कर ते कर. मोठा भाऊ असल्याचा जरा जास्तच फायदा घेतोस तू. अगं सोहा, आता तू एकदा का डॉक्टर झालीस की माझ्याकडे अजिबात लक्ष देणार नाही, माहितीये मला. म्हणून आत्ताच थोडी सेवा करून घेतोय. ठीक आहे ठीक आहे, पण ना मला तुझ्या रूम मध्ये ह्याचा प्रचंड कंटाळा आला आता. मी काय म्हणते, तू इथेच बस ना, मी तुला इथेच तेल लावून देते. इथे ठीक आहे. आता तू एवढं म्हणतेस तर बसतो. दादा, मीनाक्षी जाणार आहे आता इथून. त्यांना मागचं सगळं आठवलं ते बरंच झालं. हो, पण मीनाक्षी जरी जात असली इथून तरी आपण तिला भेटायला जाऊ शकतो ना. हा म्हणजे जाऊ शकतो, पण त्यांना चालणार आहे का? काय ग मीनाक्षी, आम्ही तिकडे तुला भेटायला आलो तर चालेल ना? सोहा, अगं त्या पेईंग गेस्ट म्हणून राहणार आहेत, त्यामुळे आपण त्यांना असं भेटायला वगैरे नाही जाऊ शकत. हो का? हे असं असतं हे मला माहितीच नव्हतं. दादा, मीनाक्षी इथून गेली नसती तर किती बरं झालं असतं ना. समज हा दादा, समज मीनाक्षी आपल्या घरात राहण्यासाठी घरच्यांपैकीच एक असती तर नात्याने माझी कोण असती? सांग ना, कोण असती? आणि एक मिनिट हा, बहीण वगैरे म्हणू नकोस, तो कॉपीराइट फक्त माझ्याकडे. हो, पण मला जरा विचार तर करू दे. ए, तुला पटकन सांगता येत असेल तर सांग, नाहीतर माझं उत्तर रेडी आहे. सांगू? मीनाक्षी आपल्या घरच्यांपैकी एक असती तर नात्याने माझी मी आलेच. काय यार दादा, थोडक्यासाठी टायमिंग चुकलं. मी आता वहिनी म्हणणारच होते. सोहा, त्यांना बहुतेक अंदाज आला असावा. तू पण ना कधी कधी ओव्हर एक्साइट होऊन बोलत असतेस. तसं करणं भाग आहे मला, नाहीतर तुझ्या मनातलं तिला कधीच कळणार नाही. कळणार, नक्की कळणार. कधी? वेळ आल्यावर. काय चाललंय हे सगळं? काय खेळ सुरू आहे हा? माझ्यासारखी कमनशिबी मुलगी एवढी कुणाला कशी काय हवी हवीशी वाटू शकते?
नाही, असं नाही होऊ शकत. कुणीतरी माझ्यावर प्रेम करते ही कल्पनाच माझ्यासाठी भयानक आहे. आणि दुसऱ्यांच्या भावनांशी खेळण्याचा मला हक्कही नाहीये. देवा, खरं तर मी माझ्या मार्गाने चालले होते, नशिबावर विश्वास ठेवून. वाट फुटेल तिकडे, पण तूच माझी आणि या लोकांची भेट घालून दिलीस. आणि काही दिवसांसाठी का होईना घरपण काय असतं ते अनुभवता आलं. पण आता इथून निघायची वेळ झाली. जाता जाता या घरातल्यांसाठी तुझ्याकडे काहीतरी मागायचंय. देवा, ही खूप चांगली माणसं आहेत, नात्यांना महत्व देणारी, कायम एकमेकांना जपणारी. यांना तू कधी काही कमी पडू देऊ नकोस. मला कळतंय अभिनच्या मनात माझ्याबद्दल काय आहे ते. मलाही जाणवतंय हा सगळा प्रकार इथेच थांबायला हवा. जखम भरत आली तरी व्रण कायम राहतो ना, तसंच काहीसं माझ्या बाबतीत आहे. अपराधीपणाच्या भावनेतून भलेही मी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असेन, पण केलेला अपराध विसरणं शक्य नाहीये. हे ओझं घेऊनच मला या पुढची वाट एकटीलाच चालायची आहे. जसं आत्तापर्यंत मला समजून घेतलंस तसंच आताही समजून घेशील ह्याची खात्री आहे मला. बराच वेळ देवासोबत मीटिंग चालू आहे. खूप काही मागितलेलं दिसतंय. नाही, डोंट वरी, तुम्ही देवाकडे काय मागितलं ते मी नाही विचारणार तुम्हाला. पण कसं आहे ना, मागण्या जरी तुमच्या असल्या तरी देव आमच्या घरातला आहे ना. म्हणजे मी शिफारस केली तर तो तुमच्या मागण्या पूर्ण करेल. अभि, खाली नाश्ता वाढून ठेवलाय आणि तू इथे काय करतोयस? हो, काय ना, नाश्ता झाल्यावर यांच्यासाठी एक सरप्राईज आहे, म्हणून त्यांना बोलवायला आलो होतो. काय ग, अशी का बघतेस? नाश्ता करणार आहेस ना तू? हो, नाश्ता. अभि, घे, तू मगाशी थोडंच घेतलं. नाही, नको आई. अभि, आजकाल बघतीये तुझं खाण्याकडे लक्ष नसतं अजिबात. वहिनी, वाढ ग त्याला एकदा. अगं नाही आते, खरंच भूक नाहीये मला. भूक नसायला काय झालंय? ये ये मीनाक्षी. मीनाक्षी रेडी आहे. सोहा, एक काम कर जरा, हे ठेवलं. मी निघते. निघते म्हणजे काय? एकटीच जाणार आहेस? अभि तुला घरापर्यंत सोडायला येतोय. काय रे अभि? हो, जातोय मी. नाही अहो, उगाच कशाला यांना त्रास. माझ्याकडे ऍड्रेस आहे ना, मी जाईन एकटी. अहो, त्रास कसला त्यात? चालत नाही जायचं आपल्याला. आणि महत्वाचं म्हणजे बाबांनी विचारलं नाहीये मी जातोय का म्हणून, आदेश दिलाय. आणि आजपर्यंत बाबांचा आदेश कधीच मोडला नाहीये. काय आई? हो, जा बाबा लवकर, परत तुला ऑफिसला पण जायचंय. हो, एक मिनिट सोहा. ओ येस येस,
एक अत्यंत महत्वाची गोष्ट राहिलेली आहे. आता काय राहिलं बाई? अगं मीनाक्षी आता इथून जाणार आहे की नाही, ती इतके दिवस आपल्यासोबत राहिली त्यामुळे आपल्या सगळ्यांसोबत तिचं एक छान बॉन्डिंग तयार झालं होतं आणि ते तसंच कायम राहावं म्हणून दादाकडून तिच्यासाठी एक सरप्राईज आहे. असं काहीतरी ज्यामुळे मीनाक्षी आपल्यापासून, आपल्या घरापासून कधीच लांब जाणार नाही. मी निघते. मला उशीर होतोय. म्हणजे त्या नैना मॅडम, त्यांना हॉस्पिटलला जायचं असेल ना, त्यांनाही उशीर होत असेल. त्या वाट बघत असतील माझी. निघते मी. अहो हो, थांबा, तुम्हाला सरप्राईज तर देऊ द्या. हे घ्या तुमचं सरप्राईज मोबाईल. अरे अभि, हे कशाला? आत्याई हे आपल्याकडून गिफ्ट आहे मीनाक्षीला. अभि, सोहा, तुम्ही हे अगदी चांगलं केलं. तिला मोबाईल घेतलात ते, तसाही तुला घ्यावा लागलाच असता ना. या मी नाही वापरत फोन. मला नकोय. अहो तिकडे सोलापुरात असताना नसाल वापरत, पण आता तुम्हाला काम करायचं आहे ना, आणि या शहरात राहायचं म्हणजे बाकी काही नसेल तरी चालेल, पण मोबाईल असायलाच हवा. काय आई? या. अगं घे ना. हे बघ, कधी ना कधीतरी तुला घ्यावाच लागणार होता की नाही, आणि मेन म्हणजे ह्यामुळे तू आमच्याशी कनेक्टेड राहशील. प्लीज घे.